नवीन वर्षाच्या आगमनाच्या निमित्ताने चांदवड शहरातील ऐतिहासिक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रसिद्ध रंगमहालात अहिल्या महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने गाव व्हिलेज झाले काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी रामबंधू अडांगळे, कवी प्राध्यापक संदीप जगताप, कवी डी.के. शेख आणि कवी रमजान मुल्ला विष्णू थोरे यांनी दर्जेदार वाक्यरचनांच्या कवितेतून जमलेल्या रसिकांना भारावून टाकले। यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रथम रंगमहाल येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। कवी जगताप यांनी राजकारण व समाजकारण याच्यावर कविता केल्या, तर चांदवडचे प्रसिद्ध कवी विष्णू थोरे यांनी राजकारणावर गमतीदार प्रकाशझोत टाकत कविता केली, तर सांगली येथील कवी रमजान मुल्ला यांनी प्रभावी शब्दांनी उपस्थितांचे मन लावून टाकणारी कविता सादर केली। तसेच धाराशिव येथील डी.के. शेख यांनी आपल्या मराठवाडी बोलीत प्रेक्षकांना मनमुराद हसवले। यावेळी कार्यक्रमासाठी चांदवड शहरातील नागरिक, पोलीस, पत्रकार, वकील, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।